नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा पदभरती अपडेटसाठी आणि नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. आणि सर्व विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय आणि सर्वांना ज्याची ओढ लागली की DMER नोटिफिकेशन कधी येणार आहे आणि DHS ची एक्झामचं नोटिफिकेशन कधी येणार आहे, आज आपण बघणार आहोत. जे आपल्याला विधान परिषदेचं जे पावसाळी अधिवेशन आहे, या पावसाळी अधिवेशनातनं काय आलंय, ऑफिशियल स्टेटमेंट आलंय. माननीय ज्या राज्यमंत्री आहेत त्या राज्यमंत्र्यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय आणि या स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की DMER चे किती पद रिक्त आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सक्सेस अकॅडमीनेच पहिल्यांदा महाराष्ट्रात DMER येणार आणि 4,500 प्लस पोस्ट असणार ही सर्वात आधी अपडेट दिली होती. आणि DMER चे अतांत्रिक आणि तांत्रिक पदांचं जे 19 जूनचं नोटिफिकेशन आलं होतं, ते यायच्या एका दिवसा आधीच आम्ही सांगितलं होतं की 1100 प्लस पोस्टचं नोटिफिकेशन येणार आहे. त्याच प्रकारे स्टाफ नर्स नोटिफिकेशनच्या किती पोस्ट वॅकंट आहे हे आपल्या राज्यमंत्र्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट बघणार आहोत. आणि लवकरच DMER नोटिफिकेशन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हो चुका आगाज रंका अब युग बदलने की तयारी है. येस विद्यार्थी मित्रांनो, आता युद्धाचं रणशिंग फुंकले जाणार आहे. त्याच्यामुळे युद्धच्या आधीच तुम्ही काय पाहिजे, तयार पाहिजे. तुमच्या शस्त्रांना तुम्ही धार लावली पाहिजे, तुमचा सराव झाला पाहिजे. याच प्रकारे तुम्ही अभ्यासामध्ये पण आतापासूनच प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला नर्सिंग ऑफिसर बनायचंय, मला फार्मसिस्ट बनायचंय, तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असली पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. ओके, आज आपण आपल्या अपडेटकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो. मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल थॉटने करूया. कर्म में अगर सच्चाई है, कर्म में अगर सच्चाई है वो कर्म कहाँ निष्फल होगा. कर्म में अगर सच्चाई है वो कर्म कहाँ निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. येस विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल, प्रॉपर गोल डायरेक्टेड बिहेवियर असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून अडवू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला आता बघूया, आपण आजच्या सेशनकडे वळूयात. तर DMER स्टाफ नर्सच्या किती पोस्ट असणार आहेत, DMER स्टाफ नर्सच्या किती पोस्ट असणार आहे हे आज आपण बघणार आहोत. त्यासोबतच DHS स्टाफ नर्स महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात मोठी ही भरती होणार आहे. जवळपास मी सांगितलं होतं की 4,500 प्लस पोस्ट असणार आहे, बट त्यापेक्षा पण आकडा हा मोठा निघून आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण डायरेक्टली आता कुठे जायचंय, आपण कुठल्या पण इलॉजिकल गोष्टींवर जे आहे ते वक्तव्य करत नाही. आपण डायरेक्टली मंत्री महोदय आणि विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन आहे, कधीचं पावसाळी अधिवेशन आहे तर 16 जुलै 2025 मधील विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, त्या अधिवेशनातील आपण काय बघूया विद्यार्थी मित्रांनो, त्या अधिवेशनातील आपण डायरेक्टली फुटेज बघूया आणि किती वाजून किती मिनिटांनी कुठल्या मंत्री महोदयांनी काय काय म्हटलंय हे आपण आज बघणार आहोत. ओके, जस्ट एक मिनिट द्या टेक्निकल टीम. ओके, एक मिनिट. येस, इथे असं पकडा. येस, तर बघा, हे जे आहे थेट प्रक्षेपण बघतोय तुम्ही पण युट्यूबवर जाऊन काय बघू शकता, 16 जुलैचं पावसाळी अधिवेशनाचं सत्र बघू शकता. या अधिवेशन सत्रामध्ये थेट प्रक्षेपण जे बुधवार म्हणजे 16 जुलैचं हे प्रक्षेपण आहे. 1:50 आणि 31 सेकंदाची ही क्लिप आहे. तर ही प्ले केल्यानंतर आपण बघू शकताय. आधी आपण क्लिप बघून घेऊया. त्या ठिकाणी मी अशा तऱ्हेने सूचना दिली होती राज्यात शासकीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या त्या परिचारक आहेत, जवळजवळ 30,000 परिचारक आहेत. आणि यांनी आताच नोटीस दिलेली आहे की 7वा पे कमिशन आम्हाला एक म्हणजे सूचना होती, त्या अनुषंगाने शासनाने आणि सूचना होती. त्याच्या सोबत
सध्या आपल्याकडे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या रिकाम्या खाली आहेत. त्या अनुषंगाने शासन काय कारवाई करणार या संदर्भाने या सूचना मी दिल्या होत्या. माझी प्लस या सूचनेच्या माध्यमातून एक खूप प्रश्न असा आहे की मंत्री महोदयांनी लेखी निवेदनात वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत इथे हे शिवसेनेचे सुनील शिंदे आहेत, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि हे पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करताय. आता त्या प्रश्नाचं उत्तर माननीय राज्यमंत्री देतील, आपण ते पुढे बघूयात. महाविद्यालयापैकी 6,102 असल्याचे आपण मागण्याच्या संदर्भात नंबर 1 संघावर केलेल्या या परिचारिकांच्या या विषयाची दखल घेणार का? नंबर 2 हे नक्की याच्यामध्ये आपण फार निवेदन केलेलं आहे. त्याच्यात अनेक मुद्दे आहेत. त्या संदर्भाने आपण तातडीने आपल्याकडे बैठकीचं आयोजन करणार. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी सूचना या ठिकाणी मांडली आहे, त्या सूचनेप्रमाणे विचारल्याप्रमाणे पण इथे सांगितलं सुद्धा आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 6,300 ह्या जागा रिक्त आहेत आणि त्या आता आपल्या समोर आहेत राज्यमंत्री श्रीमती मेघना सातोर्डे बोर्डीकर आणि ह्या आपल्याला सांगणार आहेत की डीएमईआर आणि डीएचएस ची एक्झामची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे. बघूयात विद्यार्थी मित्रांनो. जागा भरण्यासाठी विभागाच्या संचालकांनी बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. ती बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ही भरती करणार आहोत. लवकरात लवकर ही सुद्धा भरती होऊन जाईल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची सुद्धा जे 2064 या जागा रिक्त आहेत त्या सुद्धा एक कालबद्ध कार्यक्रम आखून त्या पण आपण बघूया. आणि ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल या ठिकाणी संपावरती बसलेले स्टाफ आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी जे महत्वाचं होतं ते फुटेज आपण बघितलंय की या पावसाळी अधिवेशनात काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो की डीएमईआर मध्ये फक्त स्टाफ नर्स पदाच्या जवळपास 6,300 पद हे रिक्त आहेत. किती पद रिक्त आहेत? 6,300. आणि दुसरी महत्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी अशी की डीएचएस मध्ये पण 2,064 पद स्टाफ नर्स वर्गाचे हे रिक्त आहेत आणि लवकरच याचं नोटिफिकेशन हे येणार आहे. मी जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं आणि जसं मला पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलंय की काय सांगितलंय की कुठली प्रोसेस पर्यंत आलेलं आहे. पूर्ण प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे. फक्त आणि फक्त बिंदू नामावली याचं काम काय चालू आहे? अंतिम टप्प्यात चालू आहे आणि ह्या बिंदू नामावलीचं काम झाल्यावर लवकरच आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल आणि लवकरच तुम्हाला ती डेट पण सांगितली जाईल की कधी डीएमईआरचं जे आहे स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन येणार आहे. त्याच्यामुळे सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला कनेक्टेड राहायचंय. सर्वांनी काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचंय. तुमच्यासाठी अजून एक मोठी गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सक्सेस करिअर अकॅडमीने स्पेशल डीएमईआर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे टेक्निकल नर्सिंगसाठी आणि नॉन टेक्निकल बाकी सर्व इतर संवर्गांसाठी नर्सिंग असो, फार्मसी असो, लॅब टेक्निशियन असो, ड्रायव्हर असो, लघुलेखक असो, टंकलेखक असो, सर्व पदांसाठी टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल बॅच लॉन्च केली आहे आणि ह्या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा पूर्ण लाईव्ह लेक्चर्स असणारे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारे. सक्सेस करिअर अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे की जिच्यामध्ये डीएमईआर स्पेशल टार्गेटेड बॅच आहे. त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला? तर लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड क्लासेस असतील. जर तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डेड लेक्चर असणारे, टेस्ट सिरीज असणारे, नोट्स असणारे, अनलिमिटेड व्ह्यूज असणारे. एखादा लेक्चर जर तुम्हाला 2 वेळेस बघायचंय, 4 वेळेस बघायचं, 5 वेळेस बघायचं आहे तर ते तुम्ही तितक्या वेळेस बघू शकताय. आणि तब्बल घवघवीत तुम्हाला नाममात्र फीज मध्ये ही बॅच सध्या उपलब्ध आहे. सध्या ऑफर आहे. त्याच्यामुळे सध्या ऑफर मध्ये 8,000 रुपयाचा कोर्स तुमचा 8,000 रुपयाचा कोर्स तुम्हाला 8,000 ला नाही तर फक्त
फक्त 2499 रुपयाला उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे रनिंग नंबर्स आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनवर तुम्हाला नंबर हायलाइट होत असतील. नर्सिंग जगतातल्या आणि सरळ सेवा पद भरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करायचंय. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. जाताना मी तुम्हाला एक कोट सांगून जाईल, जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी DMERचा अवेअरनेस करणारी एकमेव अकॅडमी होती विद्यार्थी मित्रांनो. ती म्हणजे कुठली अकॅडमी? तर सक्सेस अकॅडमी. आणि सक्सेस अकॅडमीने आपली बॅच 11 मे ला स्टार्ट केली होती. 11 मे नंतर आपली 1 जुलैची बॅच विद्यार्थी मित्रांनो सध्या स्टार्ट आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या पदवर्तीमध्ये यश मिळवायचं असेल तर नक्कीच सक्सेस करिअर अकॅडमीला जॉईन करा. आमच्याकडे टॉप नॉच टीचिंग फॅकल्टी आहे. प्रत्येक स्पेशल सब्जेक्टसाठी स्पेशल टीचिंग फॅकल्टी आहे. त्यासोबत तुम्हाला नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहे. क्लास जॉईन करा अथवा नका करू, पण प्रिपरेशन मात्र जोरात झालं पाहिजे, कारण की संधी या आयुष्यात परत परत येत नाही. आणि 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. 2023 मध्ये तरी फक्त 4000 जागा होत्या. या वर्षी 6300 जागा विद्यार्थी मित्रांनो. आणि DHSच्या जवळपास पकडल्या तर 2064 जागा, म्हणजे 8400 जागा फक्त तब्बल नर्सेससाठी आहेत. आणि तुम्हाला 8000 जागा पाहिजे तर नाही, तुम्हाला फक्त एक पोस्ट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही प्रॉपर स्टडी केला, प्रॉपर गोल डायरेक्टेड बिहेवियर ठेवलं, मी जसा 75 डेजचा मास्टर प्लॅन सांगितलाय त्याच्याने तुम्ही वर्कआउट केलं तर 100 नाही 1001% तुम्ही येणाऱ्या DMER मध्ये यशस्वी होणार, ही गॅरंटी आमची. आणि आमचे सक्सेस करिअर अकॅडमीचे विद्यार्थी नक्कीच या DMER मध्ये यश मिळवतील विद्यार्थी मित्रांनो. चला आता परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. बाय, टेक केअर.